आमच्या घरचा नित्यनियम होता. संध्याकाळ झाली की आमचे तात्या आमच्याकडून शुभंकरोती पाढे पर्वचा म्हणवून घ्यायचे. त्यानंतर दीडकी, निमकी पावकी, अडीचकी ह्या सगळ्याची घोकंपट्टी करवून घ्यायची. आणि मग त्यानंतर तात्यांच्या खर्जातल्या आवाजामध्ये रामरक्षा म्हणायची. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. हे ऐकल्यानंतर आमची आजी पानं वाढायला घ्यायची. मग तस्मात् कारुण्य भावेन मम रक्ष रक्ष परमेश्वर. हे ऐकल्यानंतर आम्ही मोठ्यांच्या पाया पडायचो आणि जेवायला बसायचो. संध्याकाळ ही अशीच जायची आणि मग शांत झोप लागायची. मग अचानक पहाटे हरिओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. हे ऐकल्यानंतर सकाळी अचानक जाग यायची. खूप छान होते ते दिवस. आणि आजी आजोबा आणि गावातलं ते आयुष्य खूप आठवतं. धन्यवाद.